नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी राजश्री आगाशे आपलं स्वागत करते. पाहूया गेल्या आठवड्याभरामध्ये आपल्या राज्यात स्वच्छतेबाबतचे काय काय उपक्रम झाले ते. हरित मुंबईसाठी प्रयत्न करूया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. साबरमतीच्या धर्तीवर गोदावरी कायमस्वरूपी स्वच्छ ठेवणार. आणि घरात शौचालय नसल्यामुळे कळंब तालुक्यातल्या ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी उद्यानंही उपयुक्त असून शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नामधून हरित मुंबई तयार करूया असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महापालिकेतर्फे दादर इथल्या प्रमोद महाजन कला पार्कचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. महापौर स्नेहल आंबेकर यावेळी म्हणाल्या की उदंचन केंद्राच्या जागी उद्यानाची कल्पना ही अप्रतिम असून उद्यानामध्ये 25,900 चौरस मीटरवर 140 प्रजातींची 1 लाखांहून जास्त शोभिवंत फुलझाडं आणि झुडपं आहेत. भविष्यामध्ये 30 ते 32 उद्यानांचा विकास होणार असून आजपासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. उद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, खासदार पूनम महाजन, आमदार सदा सरवणकर, राजपुरोहित पराग अळवणी, मनीषा चौधरी असंच अनेक नागरिक या प्रसंगी उपस्थित होते. ओम स्वच्छता ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आणि महसूल पदाधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी तालुक्याला वरदान ठरणारी येरळा नदी स्वच्छ केली आहे. वडूज तालुक्यामधली येरळा नदी पात्र स्वच्छ करण्याच्या मोहिमेमध्ये प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंके, गटविकास अधिकारी राहुल देसाई, ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी, गाव कामगार तलाठी अभय शिंदे आदींसह मान्यवर ग्रामस्थ आणि ओम स्वच्छता ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. हे कार्यकर्ते दर रविवारी सकाळी 7:30 ते 10:30 या वेळामध्ये शहरामधले प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालयाचा परिसर, मंदिर परिसराची स्वच्छता करत होते. या ग्रुपच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानामध्ये नेहमी सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या स्वच्छता दूतांचाही गौरव करून समाजामध्ये वेगळा संदेश देत होते. या विधायक उपक्रमानंतर आता या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी येरळा नदी पात्राची स्वच्छता सुरू केली आहे. वडूज कराड रस्त्यावर असणाऱ्या येरळा पुलावरची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यानंतर ज्योतिबा मंदिराचा घाट तसंच स्मशानभूमी परिसरामध्ये नदीपात्रामधल्या बाभळीची झाडं झुडपं आणि अन्य घनकचऱ्याचं उच्चाटन जेसीबी मशीनच्या सहाय्याने करण्यात आलं आहे. यावेळी स्वेच्छेनं मदत करण्यासाठी यंत्र, जेसीबी देऊन विविध क्षेत्रामधल्या नागरिकांनी तसंच युवकांनी सुद्धा या अभियानामध्ये भाग घेतला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीनं पावलं टाकायला सुरुवात केली. शिर्डीमधल्या स्वच्छतागृहांची समस्या दूर करण्यासाठी नुकतीच संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीनं शहरामधल्या विविध ठिकाणांची पाहणी केली, तर सेवाधाम इमारतीमधली स्वच्छतागृह तातडीनं खुलं करण्याचे आदेशही देण्यात आले. शिर्डीमध्ये महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची मोठी टंचाई आहे, त्यामुळे महिलांची खूप कुचंबणा होते. याबाबत वृत्तपत्रांनी अनेकदा लक्ष वेधून सुद्धा जागेअभावी ही समस्या कायम होती. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी व्यवस्थापनाला संस्थान मालकीच्याच असलेल्या 3 जागा सुचवल्या आहेत. व्यवस्थापन समितीनं दिलेल्या आदेशानुसार इथं महिलांसाठी जास्त व्यवस्था असावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गडहिंग्लजमधली रात्रीची शांत वेळ, नदीकाठचा निर्मनुष्य परिसर आणि अशा वातावरणामध्ये 60-70 जणांचा कंपू एकत्र जमतो. एका बाजूला गाणी, गप्पा, माहिती आणि स्मशान परिसराची साफसफाई असा कार्यक्रम रंगत जातो. दुसऱ्या बाजूला काट्याकाट्याची 3 दगडांची चूल पेटवून साधंच पण रुचकर जेवण तयार होतं. गप्पा गोष्टींबरोबर जेवणाची पंगत उठते आणि मध्यरात्री 12 नंतर कंपू आपापल्या घराकडे वळतो. यावरून ही कोजागरीची सहल असेल असाच समज प्रत्येकाचा होईल, पण प्रत्यक्षात मात्र होती ही स्मशान सहल, आणि ती सुद्धा अमावस्येच्या रात्री. गडहिंग्लज शाखेच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ऐनापूर इथं या अनोख्या सहलीचं आयोजन केलं होतं. ग्रामस्थांच्या मनामधली भूताखेताविषयीची भीती समूळ नष्ट करण्यासाठी अनिसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश भोईटे, प्राध्यापक पी.डी. पाटील, बाळासाहेब मुल्ला आदींनी संकल्पना मांडली, तर अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला मूर्त स्वरूप दिलं. हिरण्यकेशीच्या तीरावर स्मशानभूमीची कार्यकर्त्यांनी सर्वात आधी साफसफाई केली. एरवी ज्याला हातही लावायचं धाडस करणार नाही अशा चिता रचण्याच्या लोखंडी जाळीमध्ये बसून काही चिमुरड्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल्या परिंचे गावामध्ये ग्रामस्थांची एकी आणि मेहनत यामधून लुप्त झालेल्या नदीचा शोध लागलाय.
गावामधले अबालवृद्ध नेहमी सांगायचे की काही वर्षांपूर्वी या गावामधून रुद्रगंगा नदी वाहत असे, पण तिचं अस्तित्व मात्र कुठंच दिसत नाहीये. शेवटी गावकऱ्यांनी 50 वर्षांच्या ऐकीव कथेच्या आधारे शोध घेतला आणि गावामधून वाहणारा छोटासा ओढा म्हणजे रुद्रगंगा नदी आहे हे ग्रामस्थांना कळून चुकलं. गावकरी एकत्र आले, छोट्याशा ओढ्याच्या सफाईचं काम सुरू केलं आणि पाहता पाहता त्याचं प्रचंड मोठं असं पात्र तयार झालं. इतिहासाच्या पानामध्ये लपलेली काळाच्या ओघात दिसेनाशी झालेली रुद्रगंगा पुन्हा उतरली आणि गावकऱ्यांना त्यांच्या प्रयत्नामुळे हरवलेली रुद्रगंगा नदी पुन्हा सापडली. साबरमती नदीच्या धर्तीवर गोदावरी कायमस्वरूपी स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्यासाठी यंत्रसामग्रीचा पुरेपूर वापर करून नदी स्वच्छ ठेवली जाते. नाशिकची गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी आजपर्यंत पोलीस बंदोबस्त नेमणं, कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नियुक्त करणं, पुलावर जाळ्या बसवणं, नदीमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं असे वेगवेगळे पर्याय शोधले गेले, पण तरीसुद्धा त्यावर रामबाण इलाज सापडला नाही आणि म्हणूनच यंत्रसामग्रीचा वापर करून नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार प्रशासनानं केला आहे. पुढल्या आठवड्यामध्ये साबरमतीचे ठेकेदार यावर सादरीकरण करणार आहेत. गोदामाई साबरमतीप्रमाणेच चमकली पाहिजे यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करायचाच असा चंग त्यांनी बांधला असून महापौरांना याबाबत खंबीरपणे पावलं उचलायला सांगितली आहेत. कळंब तालुक्यातल्या चोराखळी ग्रामपंचायत सरपंचासह अन्य 2 सदस्यांकडे शौचालय नसल्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. या निर्णयाविरोधात आयुक्तांकडे अपील केलं होतं. आयुक्तांकडूनही अपील नामंजूर झाल्यामुळे या तिघांचं सदस्यत्व रद्द झालं आहे. सरपंच बाबासाहेब बळीराम साठे यांच्यासह सदस्य कांतीनाथ नरहरी साचणे आणि अश्विनी संभाजी मैंदाड यांच्याकडे शौचालय नसल्यामुळे 19 ऑक्टोबर 2014 रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तिघांचंही सदस्यत्व रद्द केलं होतं. या निर्णयाविरोधात त्यांनी औरंगाबाद इथं अपील नामंजूर त्यांचं झालं. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत मे अखेरीपर्यंत संपूर्ण कोल्हापूर शहराची स्वच्छता करण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कोल्हापूर इथं केली. शिवाजी विद्यापीठातर्फे राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत कोल्हापूर इथला रंकाळा तलाव परिसर तसंच इराणी खाडीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते. कोल्हापूर शहराच्या प्रत्येक वॉर्डाची स्वच्छता सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं करणार असल्याचं पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे स्वच्छ भारत अभियान यशस्वी होत असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. पुणे दूरदर्शन केंद्राचा वृत्तांत आता आपण पाहूया. नमस्कार. स्वच्छ भारत या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आता आहोत पुणे शहरातल्या महत्त्वाच्या परिसरामध्ये, अर्थातच टिळक रस्ता इथे, आणि इथलेही नागरिक पंतप्रधानांच्या हाकेला ओ देत या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. चला तर मग आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधूया आणि तसंच प्रशासनाशी जाणून घेऊया या मोहिमेविषयी. आता आपल्यासोबत आहेत महापालिका सहाय्यक आयुक्त जयंत भोसेकर साहेब. चला आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि या मोहिमेविषयी त्यांना काय वाटतं ते जाणून घेऊया. नमस्कार. ही जी स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे, तर एक प्रशासन अधिकारी म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं? महापालिकेमध्ये जेव्हा ही नव्याने मोहीम सुरू झाली तर एक अधिकारी म्हणून आम्ही याच्याकडे एकदम वेगळ्या दृष्टिकोनाने पाहत आहोत. इतक्या दिवस असं वाटायचं की सगळं काम नागरिकांचं आहे, पण ही स्कीम आल्यापासून नागरिकांचा सहभागी मिळाला आणि अधिकारी म्हणून आम्हाला खूप आनंद झाला की अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातूनही कुणीतरी या कामाकडे बघताय आणि त्यामुळे हे काम जास्त सोयीस्कर व्हायला मदत झालेली आहे. कशा प्रकारचा नागरिकांचा सहभाग यामध्ये मिळतोय? नागरिकांचा सहभाग म्हणाल तर पूर्वी आम्ही वेगळं कचऱ्याचं सॅग्रिगेशन करायचं किंवा त्याचा वेगळा करायचो कचरा. यामध्ये नागरिकांना असं वाटायचं की बाबा हे सगळं काम महापालिकेला एकदा कचरा दिला की ते त्यांचं वेगवेगळं करून घेतील, पण आता बरेचसे नागरिक स्वतःहून आम्हाला कचरा वेगवेगळा करून देतात, ओला कचरा आणि सुका कचरा.
पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक कांबळे साहेब आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या मोहिमेविषयी जाणून घेऊया. एक वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून आपल्याला अनेक पातळ्यांवर काम करावं लागतं, अनेक गोष्टींची जबाबदारी सांभाळावी लागते. तर त्याबद्दल तुम्ही कसं ते कामाचं नियोजन करता? पुणे शहर स्वच्छ राहण्यासाठी, सतत आल्हाददायक वातावरण राहण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ज्या काही जबाबदाऱ्या आमच्या सेवकांवर दिलेल्या आहेत त्यांच्याकडून काम करून घेणं, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, ते आम्ही आमच्या लेवलने आमच्याकडे जे उपलब्ध कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडून प्रत्येकाला कामाची जबाबदारीचं वाटप केलेलं आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सार्वजनिक ठिकाणच्या साफसफाई करणे, जो कचरा वगैरे गोळा झाला तो गोळा केलेला ट्रान्सपोर्टेशन करणे, अशा पद्धतीने स्वच्छतेची कामं करतो. आता स्वच्छ भारत अभियान निघाल्यापासून संपूर्ण आमच्या परिसरामध्ये आम्ही वेगवेगळ्या पातळीवर सोसायटीमध्ये जाऊन त्या लोकांना ओला आणि सुका कचरा कसा करायचा, ओला कचऱ्याची गांडूळ खतामध्ये किंवा बायोगॅस प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची याचं मार्गदर्शन आमच्याकडून, आमच्या तज्ज्ञ लोकांकडून त्या नागरिकांना केलं जातं. याच कार्यालयातले आरोग्य निरीक्षक एकल साहेब आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार साहेब. नमस्ते. हे जे टिळक रस्ता, अतिशय वर्दळीचा रस्ता, अनेक हॉटेल्स इथे आहेत, अनेक लोकांची गर्दी इथे होत असते, अनेक प्रकारचा कचरा इथे साठत असतो, इलेक्ट्रॉनिक्सची खूप दुकानं आहेत. तर याचं विघटन करणं खूप अवघड होत असेल, तर ते काम ती जबाबदारी आपण कशी सांभाळता? पूर्ण क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा आम्ही मायक्रो प्लॅन तयार केला. या मायक्रो प्लॅनमध्ये आम्ही दुकानांचं व्हेरिफिकेशन केलं. त्याच्यामध्ये हॉटेल्स वेगळे, दुकानं वेगळी, यांचा जो निर्माण होणारा कचरा आहे तो आम्ही वेगवेगळ्या प्रकारे घेतो. आम्ही म्हणजे सुका कचरा जो आहे जो दुकानांकडनं घेतल्यानंतर तो आम्ही रोकेम म्हणून आमच्या प्रोजेक्टला पाठवतो. तिथे त्याची वीज निर्मिती होते. आणि हॉटेल्स जे आहेत ते किचन वेस्ट आहेत तो आम्ही ओला वेगळा गाडीमार्फत गोळा करून तो आम्ही बायोगॅसला पाठवतो. यामुळे एक सांगते, वीज निर्मिती होते, मग ती वीज कुठे वापरली जाते? ती वीज आपण स्ट्रीट लाईटला वगैरे वापरतो. अच्छा. त्याच्यातून आपल्याला रस्त्यावरती जेवढे पण स्ट्रीट लाईट्स आहेत ते आपल्याला त्याचा उपयोग कचऱ्याचा चांगल्या रीतीने उपयोग होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2000 नंतरच्या जेवढ्या पण प्रॉपर्टीज आहेत किंवा सोसायटी आहेत त्यांना कंपल्सरी गांडूळ प्रकल्प त्यांच्या प्रिमायसेस मध्ये राबवून तो जिरवणे बंधनकारक केलं आहे. आता आमच्या कार्यालयामार्फत आमच्या जेवढ्या पण सोसायटी आहेत, जवळजवळ 600-700 सोसायटी आहेत, त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे. आणि त्यातून आम्हाला असा एक अनुभव आला की लोकांनी त्याला प्रतिसाद देऊन गांडूळ प्रकल्प चालू केले व ओला कचरा त्यातून जिरवण्याचे त्यांनी प्रयत्नही केलेले. नमस्कार. नमस्ते. इतके वर्ष तुम्ही या परिसरात राहताय, तर ही स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे 2 ऑक्टोबर पासून. तर त्याच्या आधीची परिस्थिती काय होती आणि आता ती किती बदलली आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याच्या अगोदर जागोजागी ढीग वगैरे कचऱ्याची भरपूर दिसायची. आता स्वच्छतेच्या मोहिमेअंतर्गत जागोजागी जो कचरा ओला सुका वेगळा केला जातो ते पाहून जरा बरं वाटतं. आणि कचऱ्याची ढीग काही बहुतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यासारखे वाटतात. आणि माझ्या वतीने मी असंच म्हणेन की नुसतं कामगारांनीच करून काय नाही, बाकी नागरिकांनी मन लावून व्यवस्थित जर केलं तर फार सुंदर होईल, त्याला फार गती येईल. नुसतं कामगारांनी किती करायचं, नागरिकांनी स्वतः मनपूर्वक आता जर सहभाग घेतलाय त्यापेक्षा आणखी चांगला सहभाग घ्यावा म्हणजे व्यवस्थित होईल. प्रेक्षक हो, एक कदम स्वच्छता की ओर असं म्हणत आपण सगळे नागरिक एकजुटीनं प्रयत्न करूया आणि प्रशासनालाही सहकार्य करत हा भारत लवकरात लवकर स्वच्छ बनवूया. प्लास्टिक मुक्त शहर हे आज आपल्याला प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवताना दिसतंय. पण त्याची सुरुवात बऱ्याच वर्षापूर्वी दापोलीमध्ये करून दाखवलेले आज आपल्याकडे एक अधिकारी आलेले आहेत. सध्या ते वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम करत आहेत. रामदास कोकरे आज आपल्या स्टुडिओत आलेत. नमस्कार. नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आपलं स्वागत. प्लास्टिक मुक्त दापोली हे जे अभियान होतं ते 2010 मध्ये आपण यशस्वी पद्धतीने राबवून दाखवलं आणि त्याच्यावरून प्रेरणा घेऊन ते जे मॉडेल आहे ते आज आपल्या राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर सुद्धा, तसंच देशाच्या बाहेर सुद्धा त्याच्यावरून प्रेरणा घेऊन ते मॉडेल राबवलं जात आहे. तर त्याची सुरुवात कशी काय झाली? ऑगस्ट 2010 मध्ये मी दापोलीमध्ये मुख्याधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळेस ज्या काही शहराच्या प्रमुख समस्या असतात त्यापैकी घनकचरा व्यवस्थापन ही एक प्रमुख समस्या आहे. आणि त्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्लॅस्टिकचं वाढतं प्रमाण
साधारणतः नागरी घनकचऱ्यामध्ये 20% प्लॅस्टिकचं प्रमाण असतं आणि शहरात जे कचऱ्याचे ढीग वाढतायत, कचऱ्याचे डोंगर होत आहेत असं आपण म्हणतो, तर त्या कचऱ्याचे डोंगर होण्याला प्रमुख कारण हे प्लॅस्टिक कचरा हे आहे. कारण प्लॅस्टिक हे विघटन होत नाही. हजारो वर्षे प्लॅस्टिकचं विघटन न झाल्यामुळे कचऱ्याचे डोंगर हे प्रत्येक शहरात आता वाढताना दिसत आहेत. आणि आपण पाहतो तर पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्ग चक्र ही प्रमुख भूमिका बजावत असतं. आणि निसर्ग चक्रातला प्रमुख अडथळा म्हणजे हे प्लॅस्टिक. कारण निसर्ग चक्रामध्ये प्रत्येक गोष्टीचं निर्मिती आणि त्याचं विघटन हे ठरलेलं असतं. परंतु प्लॅस्टिकमुळं घनकचऱ्याचं विघटन होत नसल्यामुळे कचऱ्याचे डोंगर वाढतायत आणि पर्यावरणाचं संतुलन खरंय. म्हणजे आता हे प्लास्टिक मुक्तीची काय आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला एक कार्यक्रम राबवायला हवा ही आपली प्रेरणा होती. पण ती प्रेरणा मिळाल्यानंतर हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागलं असेल. म्हणजे तिकडचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत किंवा नागरिक आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना एकत्र बांधून हे आपल्याला यशस्वीपणे अभियान पुढे न्यायचं होतं. तर काय आपल्याला करावं लागलं त्यासाठी? तर त्याकरिता आम्ही प्रत्येक स्तरावर बैठका घेतल्या. प्लॅस्टिक निर्मूलनासाठी जे संबंधित घटक असतात, किराणा दुकानदार, भाजीपाला दुकानदार, फळ विक्रेते आणि सर्व प्रकारचे व्यापारी यांच्या बैठका घेतल्या. आणि त्याला पूरक म्हणून आम्ही शाळा कॉलेजेतील NSS NCCचे विद्यार्थी, शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक आणि आमचे लोकप्रतिनिधी, आमचे कर्मचारी यांच्या माध्यमातून ह्या चळवळीला एक लोक चळवळ बनवण्याचा आम्ही हेतू ठेवला. खरंय. म्हणजे आता तसं जर बघायला गेलं तर दापोली सारखं आता हे शहर म्हणजे ग्रामीण भागात असलं तरी पण त्याचं शहरीकरण झालेलं आहे तो भाग. तर त्या भागामध्ये हे अभियान आपण यशस्वी पद्धतीने राबवलं. पण तरी सुद्धा कुठलंही अभियान म्हटलं की त्याच्यामध्ये अडथळे हे येतच असतात. तर आपल्याही मार्गामध्ये अनेक अडथळे आले असतील. निश्चितच प्रत्येक गोष्टीत हे अडथळे येतातच आणि ते आपण अडथळे पार करून एखादं अभियान यशस्वी करणं महत्त्वाचं असतं. तर आम्हाला हे अडथळे आले कारण प्लॅस्टिक निर्मूलन आम्ही म्हटल्यानंतर प्लॅस्टिक निर्मूलन होऊ शकतं आणि ते करायचं असतं हीच लोकांची भूमिका नव्हती. आणि दरवर्षी असं होतं प्लॅस्टिक निर्मूलन तुम्ही करता परंतु ते यशस्वी होत नाही आणि आम्ही कॅरीबॅग बंद केलं तर आमच्या शेजारचा दुकानदार देतो त्यामुळे हे यशस्वी होत नाही अशी एक ठाम भूमिका व्यापाऱ्यांची होती. त्यामुळं त्यांना वाटलं की आणि इतर शहरात नाही फक्त दापोलीतच तुम्ही का करता. तर त्यामुळं थोडा विरोध होता आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्हाला प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला. आता हे जे तुम्ही सांगितलं ना की एक दुकानदार देतो म्हणून दुसरा देतो, पण ह्याच्यासाठी प्रशासन जे आहे ती जी यंत्रणा आहे ती अधिक सक्षमपणे त्याच्यामध्ये अंमलबजावणी व्हायला हवी असं वाटतं का? कारण मुंबईमध्ये सुद्धा ही आज समस्या भेडसावते. तर यासाठी ही मोहीम एक दिवसाची राबवून उपयोग नाही. आपल्याला ही मोहीम यशस्वी झाली तरी त्याच्यावर सुपरव्हिजन ही ठेवणं आवश्यक आहे आणि वेळोवेळी त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी स्क्वॉड तयार करून त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. ह्या भूमिका आम्ही पार पाडल्यामुळं आणि सर्वांना समान न्याय, कुणाकडेही प्लॅस्टिक कॅरीबॅग सापडली तर त्याच्यावर कारवाई ही भूमिका आम्ही ठेवल्यामुळं आम्हाला ही मोहीम यशस्वी होण्यास मदत झाली. बरोबर. म्हणजे आता कोणाकडेही जर का प्लॅस्टिकची पिशवी सापडली किंवा कोणीही जर ती पिशवी देत असेल समजा तर त्याच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीने कडक पावलं उचलली जातील. तर आता मोठी जी शहरं आहेत म्हणजे आता हा जो भाग आहे हा परिसर आहे त्याच्या मानाने आता मुंबईसारखी जी मोठी शहरं आहेत त्या शहरांमध्ये हे तसं प्रत्यक्षात करणं हे खूप अवघड जातं. तर एखादा जर नागरिक आहे सुजाण नागरिक तर त्याला त्याच्या विरोधात आवाज उठवायचा तर त्यांनी काय करावं? मुंबईमध्ये ही मोहीम राबवणं अवघड आहे असं मला वाटत नाही. कारण प्रत्येक शहरात शहराच्या व्यवस्थापनासाठी त्या शहराच्या प्रमाणानुसार कर्मचारी असतात. त्यामुळं मुंबई जरी मोठी असली तरी तेवढा स्टाफ आहे मुंबईच्या कडं. त्यामुळं ही मोहीम राबवण्यास तिथं फारशा अडचणी येणार नाहीत आणि यात मानसिकता आणि याचं वेळोवेळी नियंत्रण ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही जे मानसिकता जे म्हणालात तो मुद्दा खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे जरी प्रशासनाची यंत्रणा असली सक्षम तरी सुद्धा प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी जर ओळखली तर ती कुठलीही गोष्ट आपल्याला अंमलबजावणीसाठी काहीच अडचण येणार नाही. आमच्या या मोहिमेचा प्रमुख उद्देश हा असा होता की या मोहिमेला एक लोक चळवळीचं स्वरूप बनावं. आम्ही प्रशासन म्हणून आम्ही आमची भूमिका जरी खंबीर बजावली असली तरी
लोकांचा सहभाग महत्वाचा आहे, म्हणून आम्ही लोक चळवळीचं स्वरूप दिलं आणि या लोक चळवळीच्या स्वरूपामुळेच ही मोहीम बऱ्यापैकी यशस्वी झाली आणि अनेक शहरात ती आता सध्या यशस्वी होत आहे. बरोबर. आता जेव्हा आपण म्हणतो एखादी मोहीम यशस्वी झाली तर त्यावेळेला त्याचे जे चांगले जे काही फायदे आहेत किंवा त्याचे रिझल्ट्स आहेत ते लोकांना पण लक्षात आलेले असतात. बरोबर. तर असे कुठले रिझल्ट्स आपल्याला दापोलीमध्ये आणि अन्य शहरामध्ये सुद्धा, आता आपण वेंगुर्ल्यामध्ये काम करत आहात, हो. तर तिथे काय लोकांनी तुम्हाला प्रतिसाद कसा दिला, त्यांना काय रिझल्ट्स? तर सध्या आम्ही ही मोहीम ज्यावेळेस राबवली दापोलीमध्ये त्यावेळेस त्याचं आम्ही सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणाअंती आम्हाला असं दिसून आलं की दापोलीमध्ये दररोज 1 टन कॅरीबॅगचा वापर होत होता. कारण दापोली शहर व दापोलीवर अवलंबून असणारी इतर खेडेगाव म्हणून मिळून जे एकत्रित तिथं दररोज वापर होत होता हा 1 टनाचा वापर होत होता. आणि हे कॅरीबॅग बंद केल्यामुळं दररोज जो कॅरीबॅग वापर बंद झाल्यामुळं कापडी पिशवी आणि कागदी पिशवीला जी मागणी आली त्यामुळं तेथील महिला बचत गटांना 4,000 रुपयाचा रोजगार मिळाला आणि प्रत्येक दुकानदाराचा 50 रुपयापासून 100 रुपये ते 150 रुपयापर्यंत त्याची बचत होऊ लागली. कारण कॅरीबॅग ही मोफत दिली जाते आणि कापडी पिशवी ही विकत दिली जाते आणि त्याच्यामुळं त्या एक व्यवसायाला चालना भेटते एका वेगळ्या आणि व्यापाऱ्याची बचत होते. हे आम्ही त्यातून निष्कर्ष काढला. खरंय, पण फक्त कसं की कॅरी बॅग ही फुकट मिळते, म्हणजे हा जो काही भाग आहे ना, ही लोकांच्या डोक्यात बसलेली संकल्पना आहे, ही दूर होणं अतिशय आवश्यक आहे. कारण काय की त्याचे खूप दूरगामी असे वाईट परिणाम आणि त्याबरोबर आम्ही लोकांना त्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम हे वेळोवेळी चित्रफितीद्वारे आणि बैठकीद्वारे दाखवून दिले. त्याचे दृश्य परिणाम असे आहेत की नाले चोकअप, नाल्यात कॅरीबॅग पडणे, शहरात वाऱ्याने उडून कॅरीबॅग झाडांना अडकणे, नालीत अडकणे, त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होणे आणि कॅरीबॅगमध्ये ज्यावेळेस महिला घरातील शिल्लक अन्न गुंडाळून कॅरीबॅगमध्ये टाकतात त्यावेळेस त्या कॅरीबॅग अन्न खाण्याच्या बरोबर प्राणी मोकाट जनावर ती कॅरीबॅग खातात आणि त्या ज्या पोटात गेल्यानंतर ते जनावरचा मृत्युमुखी पडतात. तर अशा प्रकारे त्याचे दृश्य परिणाम आणि अदृश्य परिणाम मध्ये कॅरीबॅग ज्यावेळेस निर्मिती होते त्यातून विषारी वायू बाहेर पडतात आणि ती ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याचे प्लॅस्टिकचे पार्टिकल्स ज्यावेळेस हाताळणीतून अन्नाद्वारे पोटात जातात त्यातून कॅन्सर सारखे दुर्धर आजार होतात आणि त्याची विल्हेवाट लावतो त्यावेळेस ते शहरात विद्रूप करतात आणि त्याचे डोंगर निर्माण होतात, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हे जे मॉडेल आहे अतिशय यशस्वी ठरलेलं दापोली पॅटर्न जो आहे तो अनेक वेगळ्या बाहेरच्या राज्यांनी सुद्धा तो घेतला, स्वीकारला आणि त्याच्यावरून प्रेरणा घेतली आणि त्यांच्याकडे पण असे चांगल्या पद्धतीचे उपक्रम सुरू झाले. त्याची काही उदाहरणं? तर दापोली पॅटर्न हा आम्ही महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी राबवला, अनेक ठिकाणी मी स्वतः कार्यशाळा घेतल्या, अनेक लोकांनी त्याचं अनुकरण करण्यासाठी आमच्याकडून माहिती घेऊन त्याचं अनुकरण सुरू केलं. त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेशातील करुणा सोसायटी फॉर ॲनिमल अँड नेचर यांनी एक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी आमचा इथं दापोलीत येऊन अभ्यास केला आणि त्यांच्या भागात ही मोहीम प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर जुडी अंडरहिल या वेस्ट वॉरियर्स या नावाची NGO माध्यमातून त्या डेहराडूनमध्ये काम करतात. त्यांनी या मोहिमेची माहिती घेऊन त्यांनी त्या परिसरात ही मोहीम राबवण्याचा सुरू केलं. जयंती म्हणून दिल्लीचे एक महिला आहेत, त्याही त्यांच्या माध्यमातून काम करत आहेत आणि इंडिया टुरिझम म्हणून एक संस्था चालवणाऱ्या महिला आहेत जयंती, यांनी बर्लिन, लंडन येथील टुरिझम फेस्टिवलमध्ये याच्याबाबत एक पुस्तिका प्रसिद्ध केली. म्हणजे परदेशामध्ये सुद्धा ह्याच्यावरून प्रेरणा घेतली गेली आहे, नुसतंच आपल्या देशामध्ये नाही. तर खरंय, आता हा दापोली पॅटर्न आपल्या देशात जसा राबवला त्याच पद्धतीने आपण आता सध्या वेंगुर्ल्यामध्ये काम करत आहात. तर वेंगुर्ल्यामध्ये आपण ह्या कचरामुक्त वेंगुर्ला किंवा एकूणच शून्य कचरा मोहीम किंवा अशा पद्धतीची कुठली मोहीम आता सध्या आपण हाती घेतली? आता वेंगुर्ल्यामध्ये मी आता 17 एप्रिल रोजीच मी तिथं मुख्याधिकारी म्हणून पदाची कामकाज सुरू केलं. तर आम्ही 22 एप्रिलला वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसहित आमचे नगराध्यक्ष प्रसन्नाजी कुबल, सर्व स्टाफ यांनी आम्ही शपथ घेतली की आम्ही स्वतः कॅरीबॅग वापरणार नाही आणि कुणाला वापरू
पासून परावृत्त करू अशी आम्ही वसुंधरा दिनाच्या दिवशी शपथ घेतली आणि व्यापाऱ्यांची बैठक घेतली. व्यापाऱ्यांनी समजून सांगितलं आणि 5 जून या पर्यावरण दिनापासून आम्ही 100% कॅरी बॅग निर्मूलनाची साठी सक्ती करणार खरं म्हणजे कॅरी बॅग निर्मूलन हे आपलं पहिलं ध्येय आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा कचरा जेव्हा आपल्याला मुक्ती हवी असते त्याच्यातला अतिशय महत्वाचा घटक ठरत असते ती कॅरी बॅग. आणि त्याबरोबर आम्ही आता शहरातील सर्व 100% कचरा उचलून शून्य कचरा मोहीम ही तिथं राबवत आहोत. आता तिथं सध्या बायोगॅस प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे. त्या ओला कचऱ्यातून वीज निर्मिती बायोगॅसच्या माध्यमातून, सुक्या कचऱ्यातून कांडी कोळसा आणि प्लॅस्टिक कचरा बंद होऊन जर जे काही पॅकिंग मटेरियल आहे त्याच्यापासून त्या ग्रॅन्युल बनवून तो डांबरीकरणात वापरून आम्ही झिरो डंप ही संकल्पना वेंगुर्ल्यात अस्तित्वात आणत आहोत. खरं म्हणजे रिसायकल जे असतं किंवा रियूज असतं किंवा रिड्यूस म्हणजे हे जे 3 R आहेत हे महत्वाचे समजले जातात जेव्हा आपल्याला कचऱ्यापासून मुक्ती हवी असते. ही मोहीम आपण यशस्वी पद्धतीने प्रशासकीय पातळीवर राबवली. पण कुठलीही जी मोहीम असते ती यशस्वी होण्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा असतो. तर आपण नागरिकांना काय आवाहन कराल की प्लास्टिक मुक्ती किंवा एकूणच आपल्याला कचऱ्याची जी निर्मिती आहे तिथे निर्मितीचा स्रोत आहे तिथेच तो कमी कसा करायचा यासाठी काय सांगाल? सर्वात महत्वाचं म्हणजे दापोलीची ही प्लॅस्टिक निर्मूलनाची जी मोहीम आहे ही 3 तत्वावर आधारित आहे. पहिलं तत्व आहे जनजागृती, दुसरं तत्व आहे पर्यायी पिशव्याचा वापर आणि तिसरं तत्व आहे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. ही 3 तत्व आणि अंमलबजावणीची 2 सूत्र. पहिलं म्हणजे लोकांना समजून सांगायचं आणि त्याच्या चांगुलपणातून ही यशस्वी करायची. म्हणजे त्याला समजून सांगितल्यानंतर कॅरी बॅगचा वापर त्यांनी बंद करावा असं अपेक्षित आहे. त्याला म्हणायचं समृद्धीतून सौजन्याकडे. आणि दुसरं सूत्र आहे सक्तीतून समृद्धीकडे. म्हणजे त्याला समजून सांगायचं आणि त्यांनी नाही ऐकलं तर त्याला कायद्याची अंमलबजावणीद्वारे त्याला परावृत्त करायचं. अशा प्रकारे ही दापोलीत मोहीम आम्ही यशस्वी केली आहे. म्हणजे आता ही जी 3 तत्व जी आहेत ती 3 तत्व आणि 3 सूत्र या सूत्रांची 2 सूत्र आपण त्याची अंमलबजावणी केलीत आणि नागरिकांनी पण त्याला चांगला प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद प्रत्येक शहरामधला नागरिक प्रशासनाला देईल आणि लवकरच आपलं शहर, आपला देश कचरामुक्त, स्वच्छ, सुंदर बनेल. यात सर्वात महत्वाचं म्हणजे जसं नागरिकाला संस्काराने त्याची नित्यमूल्ये वृद्धिगत होतात तसं कचऱ्यावर सुद्धा संस्कार करायची गरज आहे. कचऱ्यातला कुठला अनावश्यक भाग आहे, कुठला आवश्यक भाग आहे ह्याचं विलगीकरण करणं, तसंच त्यातलं प्लॅस्टिक विलगीकरण करणं हे या माध्यमातून कचऱ्याचं सुद्धा मूल्य आपण वृद्धिगत करू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या आपले जे उपाय आहेत त्या उपायांना पण यश येऊ दे लवकरच आणि आपलं शहर, आपलं गाव, आपला देश स्वच्छ सुंदर दिसू दे अशी आपण आशा व्यक्त करूया. इथे येऊन ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपल्या परिसरामध्ये सुद्धा स्वच्छतेबाबतचे अनेक उपक्रम हाती घेतले जात असतील त्याबद्दलची माहिती आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता, वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. वार्तापत्रामधल्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हरित मुंबईसाठी प्रयत्न करूया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. साबरमतीच्या धर्तीवर गोदावरी कायमस्वरूपी स्वच्छ ठेवणार. आणि घरात शौचालय नसल्यामुळे कळंब तालुक्यातल्या ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द. आजच्या वार्तापत्रामध्ये आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या रविवारी दुपारी 1:30 वाजता वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये. नमस्कार.